नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही गूढ कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 15वा. एवढ्या जबरदस्त पावसात पोरगी कशी? हातातली नीप पूर्णपणे रिकामी करून त्यांनी डोळ्यावरनं खसाखसा हात फिरवला. गाडीच्या हेडलाईट्समध्ये रस्त्याच्या बरोबर मध्ये ती हात दाखवत उभी होती. आपल्याला दारू चढली काय या विचारानं त्यांनी डोकं हलवलं आणि ब्रेक मारला. खरंच एक सुरेख मुलगी उभी होती. गाडी थांबवताच त्यांनी विचारलं, लिफ्ट प्लीज. काय 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 म्हणालात? गोंधळून त्याने विचारलं. लिफ्ट देणार का? अहो, माझी गाडी बंद पडली आहे आणि पुढे पाडेगावपर्यंत मेकॅनिक मिळणार नाही. प्लीज मला सोडाल? तिचा मधाळ स्वर ऐकून तो चाकरावला होता. निळी जॉर्जेटची साडी अंगाला चप्प चिकटून शरीराचे उठाव दाखवत होती. नखशिखांत भिजल्यामुळे ती अधिक मादक दिसत होती. मग सोडता ना मला? तो स्वर ऐकून तो घायाळ झाला. लगबगीनं बाजूचं दार उघडत म्हणाला, या ना, या, बसा आत. ती आत बसली. गाडी चालू झाली. थँक्स. म्हटलं, या वेळेला कुणी भेटतंय का नाही? नाहीतर लोणावळ्यापर्यंत भिजत जावं लागलं असतं. ही बघा, ही माझी गाडी. तिच्या बोटाच्या रोखानं त्यांनी त्या पांढऱ्या फियाटकडे बघितलं. आता पावसात ही बाया इथे उतरून काय बिघडलंय ते बघता का, असं तर म्हणणार नाही ना? त्याच्या मनात शंका डोकावली. चांगला माणूस भेटावा म्हणून मी अगदी देवाची प्रार्थना करत होते. हो, नाही तर आजकाल इथे कॉलेजची पोरं ट्रिपला येतात आणि नुसता धिंगाणा घालतात. म्हटलं, त्यातलं कोणी नसलं म्हणजे मिळवलं. हां, पण मी कसा वाटलो? फार छान. नाव नाही सांगितलं? असं म्हणत ती त्याच्या जवळ सरकली. माझं नाव विलासिनी. तुमचं? आता तिचा स्पर्श त्याच्या हाताला व्हायला लागला. त्या गारव्यातही शरीर तापतंय अशी जाणीव व्हायला लागली. मी आनंद चव्हाण. वा, नावाप्रमाणे दिसताय. असं म्हणत ती त्याला आणखीनच खेटली. तिची वा म्हणायची लकब त्याला आवडली. त्यांनी अगदी बिनदिक्कतपणे तिच्या खांद्याभोवती हात टाकला. अहो, आजकाल या भागात मवालीच फार आहेत. त्यातून एकटी दुकटी मुलगी दिसली की त्याचा फायदा घेतलाच यांनी. त्यामुळे मला जरा भीती वाटत होती, पण तुम्ही मात्र जेंटलमन दिसताय. हां, अहो, तिकडे उजवीकडे वळायचं. हा रस्ता? आपण पाडेगाव ह्याच रस्त्यावर पुढं आहे ना? म्हणजे तुम्हाला शॉर्टकट माहिती नाही? या इथून रस्ता आहे? अविश्वासानं त्यांनी विचारलं आणि उजवीकडे बघितलं. खरंच रस्ता होता. आपण आजपर्यंत हा रस्ता कसा पाहिला नाही याचंच त्याला नवल वाटलं. त्यांनी टर्न घेतला. तुमचं नाव बाकी छान आहे, विलासिनी. वा, सुंदर नाव आहे. अहो, पण हे काय करताय तुम्ही? त्याच्यापासून दूर होत असल्याचं दाखवून ती लटक्या रागानं म्हणाली, ते हे म्हणजे ते असं आहे. असं म्हणत त्यांनी एका हाताने तिला गच्च आवळलंच. अहो, हे काय करताय? सोडा मला. हे बघा, माझं घर आलं. पाडेगाव एवढ्या लवकर कसं आलं याचा विचार करत त्यांनी ब्रेक मारला. समोरच तो वाडा होता. वरचा मजला गुडूप अंधारात होता. खाली मात्र दिवे दिसत होते. या ना, आत या. कॉफी घेऊन जाओ. तिचा आग्रह टाळणं त्याला शक्यच झालं नाही. आजूबाजूला नजर फिरवत तो खाली उतरला. हा वाडा नेमका कुठं आहे? पाडेगावात का गावाच्या बाहेर? त्याच्या काही लक्षात येत नव्हतं. आपण पूर्वी कधीही वास्तू पाहिली होती का? तो स्मरणशक्तीला ताण देत होता. त्या बाजूनं तो बऱ्याच वेळा येऊन गेला होता. पाडेगाव आता आठवड्यातनं एक चक्कर असे. इतक्या वेळा त्याने तो कधीच शॉर्टकट बघितला नव्हता की तो वाडासुद्धा पाहिला नव्हता. काहीतरी चुकतंय असं त्याला वाटत होतं. फारसा विचार न करता तो खाली उतरला. दारातून ते हॉलमध्ये शिरले. हॉलमध्ये येताच त्याला सोफ्यावर बसायला सांगून विलासिनी स्विचबोर्डापाशी गेली. तो सोफा सोडून हॉलच्या बाकीच्या भागातले दिवे तिने घालवले. ते बघून आनंदला आणखीनच आश्चर्य वाटलं. तुम्ही इथे एकट्याच असता? नाही, मी आणि माझे मिस्टर असतो. अच्छा, म्हणजे तुमचं लग्न झालं आहे? प्रचंड धक्का बसून आनंदनं विचारलं.
मग गाडीत ही बाया खेटून का बसत होती? नवरा म्हातारा आहे का? मग तुमचे मिस्टर कुठे आहेत? आणि तुम्ही एवढ्या पहाटे कुठे निघाला होतात? माझे मिस्टर ना, एक मिनिट हां. विलास, ए विलास. तिने जोरात हाक मारली. जिन्याचा आवाज आला. विलास जिना उतरून खाली आला आणि अंधारातल्या एका खुर्चीवर जाऊन बसला. हे माझे मिस्टर. आणि विलास, हे आनंदराव चव्हाण बरं का. आत्ता यांच्यामुळे मी येऊ शकले. अरे आपली गाडीच बंद पडली होती. हे होते, यांनी लिफ्ट दिली म्हणून मी आले. बरं केलं आनंदराव. थँक्स बरं का. कोरडा आवाज ऐकून आनंद शहारला. हिचा नवरा तर चांगला तरुण दिसत होता, पण हा असा अंधारात का बसलाय? आणि आपल्या बायकोला एकटीला यांनी कुठे पाठवलं होतं? एकाएकी आनंद उठला. बरं आहे, निघतो मी. अहो थांबा, कॉफी घ्या. नाही नको, कॉफी नको. असं म्हणत त्यांनी सिगरेट काढली आणि ओठात धरून लायटर पेटवला. तुम्ही घेणार? पाकिट पुढे करत पेटत्या लायटरनिशी आनंद पुढे झाला. लायटरची ज्योत जवळ येताच दूर हो असं ओरडून विलासनं पलीकडे उडी मारली. हे यांना काय झालं? आनंद गोंधळला होता. अहो त्यांना ना प्रकाश सहन होत नाही, विलासिनीने सांगितलं. बरं आहे, मग मी निघतो आता, गडबडून आनंद म्हणाला. आणि ते ऐकताच विलासिनी दरवाजा अडवून उभी राहिली. तुम्ही कुठे जाताय? अहो राहा ना इथेच, नीट उजेड पडल्यावर मग जा. तिच्या नजरेत आव्हान होतं. काय चमत्कारिक बाई आहे, प्रत्यक्ष नवऱ्यासमोर परपुरुषाला आव्हान देतीये. विचार करत आनंद दरवाजाच्या जवळ आला. काय होतंय हे कळण्याच्या आत विलासिनीने त्याला घट्ट मिठी मारली. अहो असं काय करताय? राहा ना, आता इथून सुटका नाही आहे तुमची. त्यांनी चमकून तिच्याकडे बघितलं आणि त्याच वेळी मागून डोक्यावर जोरात आघात झाला. त्याची शुद्ध हरपली आणि तो खाली कोसळला. आनंद बेशुद्ध झाल्यावर दोघांनी त्याला उचललं आणि हॉलच्या मध्यावर आणून ठेवलं. त्याचे दोन्ही पाय एका मजबूत दोरीनं भक्कम बांधले. हॉलच्या छताला असलेल्या हुकातनं ती दोरी ओवली आणि जोरात खेचली. आनंद उचलला जायला लागला. खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेत लोंबकळायला लागला. कोचाला त्या दोरीचं टोक बांधून विलास वळला. तो तांत्रिक विधीच्या तयारीला लागला. कोच मजबूत आणि अवजड असल्यामुळे आनंदचं संपूर्ण वजन सहजगत्या पेलू शकत होता. थोड्या वेळाने आनंद शुद्धीवर आला. क्षणभर आपण कुठे आहोत तेच त्याला कळेना. मग हे सगळं उलटं का दिसतंय तेही उमजेना. थोड्या वेळाने आपण उलटे टांगलो गेलोत हे त्याच्या लक्षात आलं. पाठोपाठ विलासचा विचित्र स्वर कानावर पडायला लागला. आनंद लक्षपूर्वक ऐकायला लागला, पण विलासच्या तोंडचे शब्द कळतच नव्हते. कसल्या तरी कठोर व्यंजनांचा आघात होत असल्याचं जाणवत होतं त्याला. तो शुद्धीवर आल्याचं बघताच विलास हसला. त्याचे वटारलेले डोळे आणि ते हास्य बघून आनंद मनोमन चरकला. आपली सुटका करून घ्यायचा प्रयत्न करायला लागला. सुटकेसाठी होणारी त्याची हालचाल बघून विलासिनी सुद्धा हसायला लागली. बराच काळ उलटं लटकल्यामुळे शरीरातलं रक्त डोक्यात उतरत होतं. डोकं टम्म असल्याची जाणीव होत होती. डोळे, नाक, कान हे सगळं रक्त भरल्यानं गरम होत असल्याची जाणीव होत होती. डोळ्यातनं पाणी येत होतं. आता इथून आपली सुटका होत नाही हे आनंदनं ओळखलं. पुढं आपलं काय होणार याचा विचार करत तो डोळे मिटून स्वस्थ लोंबकळायला लागला. तोंडानं विचित्र आवाज काढत विलास पुढे आला. त्याच्या हातात सुरी होती. सफाईनं आनंदच्या कपाळावरच्या शिरेवर हलकासा वार करून तो परत जाग्यावर येऊन बसला. एक तीव्र कळ शरीरातनं सणसणत गेली. आनंदनं डोळे उघडले. भयंकर मृत्यूच्या कल्पनेनं तो हादरला. आपण असं रक्त गाळत हळूहळू मारणार हा विचारच भयानक होता. कपाळावर वार होता क्षणी त्या शिरेतनं उष्ण रक्ताचा जोरदार फवारा उडायला लागला. एवढा वेळ पायाकडून डोक्याकडे धाव घेणाऱ्या रक्ताला बाहेर पडायला मार्ग मिळालेला होता. त्यामुळे ते उसळ्या घेत वाहायला लागलं.
त्याही स्थितीत आनंदनं मान वळवून खाली बघितलं आणि तो शहारला. कारण खाली जमिनीवर रक्त पडतच नव्हतं. रक्ताची धार जमिनीपर्यंत पोहोचण्यापूर्वी अदृश्य होत होती. विलासच्या आवाजाला जास्त जोर आला होता. त्याचा स्वर टिपेला पोचला होता. आनंद कणाकणानं मरत होता. शरीरातलं रक्त कमी कमी होतंय याची चांगलीच जाणीव होत होती. हळूहळू शरीर बधीर व्हायला लागलं. डोळ्यावर झापड यायला लागली. नाही, आपण झोपता कामा नये असं शरीराला बजावता बजावता तो झोपला. कायमचा झोपला. भरतपूरच्या अरण्यातल्या पेटीतील त्या राक्षसी आकृतीच्या तोंडावर टपाटप रक्त गळायला लागलं. रक्ताची चव कळताच त्या आकृतीनं आपला जबडा उघडला आणि तोंडात पडणारं रक्त ती सुखनैवपणे गिळायला लागली. बऱ्याच दिवसांनी ताजं रक्त मिळाल्यामुळे ती आकृती प्रसन्न झाली होती. तिने आपल्याजवळची सर्व शक्ती वारजे गावाकडे संक्रमित केली. फाडकन आवाज आला. ती वारज्याला पाठवलेली शक्ती परत वळून मूळ स्थानी आली. आपल्या शक्तीला अटकाव करण्याचं धैर्य कोणाला झालं याचा विचार ती आकृती करायला लागली. त्याच वेळी आनंदच्या शरीरातलं सर्व रक्त संपलं तरी आपल्याला सर्व शक्ती का मिळाली नाही याचा विचार विलास करायला लागला. आपल्या मूळ स्वरूपाशी संपर्क प्रस्थापित करणं कठीण झालंय हे बघितल्यावर तो चांगलाच हादरला. कुणीतरी आपल्या निर्माण होणाऱ्या साम्राज्याला हादरा देण्यासाठी आलंय हे त्यांनी ओळखलं, पण ते कोण आहे हेच कळत नव्हतं. सकाळ झाली. लख्ख उजाडलं. अजून पाऊस पडत होता. ऊन पावसाची पाठशिवण चालली होती. कधी लख्ख ऊन पडायचं तर पुढच्या क्षणी एकाएकी झाकोळून यायचं आणि मुसळधार पाऊस पडायचा. सकाळ झाल्यावर विलास हताश होत चालला होता. कारण हजारो वर्षांनी त्याला पुनरुत्थानाची संधी मिळत होती आणि काहीच हालचाल न करता ती संधी हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामागे सूत्रधार कोण आहे तेही कळत नव्हतं. आता नुसतं बसून चालणार नव्हतं. परत हालचाल करायला हवी होती. प्रयत्न करायला हवे होते. चिश्तीसुद्धा याच वेळी गायब झाला होता. तो कुठे गेला होता त्याचाही पत्ता नव्हता. जो कोणी आडवा येत होता त्याच्याशी झुंज घेणं आवश्यक होतं. केवळ झुंजच नाही तर त्याला नमवून पार नेस्तनाबूत करणं गरजेचं होतं. एवढ्या वर्षांनी उठल्यावर पराभूत होऊन त्या पेटीत पुन्हा बंदिस्त होणं त्याला परवडणारं नव्हतं. काहीच सत्ता संपादन केली नाही तर या शरीराचा काय उपयोग. बरं, आत्ताच जर तो हारला आणि परत त्या बंदिवासात जाऊन पडला तर त्याला पुन्हा वर काढायला चिश्तीचे कित्येक जन्म गेले असते. आणखी एक बळी देऊन पाहावा असा विचार करून विलास उठला. आनंदचं मृत शरीर त्यांनी खाली उतरवलं. ते खांद्यावर टाकून बाहेर आला. पाऊस चालूच होता. त्या पावसातनं तो विवराच्या जवळ आला. खांद्यावरचं प्रेत एका झटक्यात विवरात फेकून तो मागे वळला. तो वाड्यात आला तेव्हा आपाद मस्तक भिजला होता. तिकडे त्याचं लक्षही नव्हतं. विलासिनी, ए विलासिनी. त्याची हाक ऐकून विलासिनी लगबगीनं पुढं आली. आणखीन एक बळी हवाय. बळी हवाय आणखीन एक. लवकर जा, कोणालाही ठरून आण. मला रक्त हवंय त्याचं. पण अंधाराच्या बादशाह, आता दिवस उजाडलाय. जर ऊन पडलं तर तुझी शक्ती कमी होईल. तुला फक्त मी सांगितलेलं काम करायचं आहे. वायफळ बडबड करू नकोस. ऊन पडलं तर काय करायचं ते मी बघेन. हा धोका मला घ्यायलाच हवा. तू निघ लगेच आणि कोणाला घेऊन ये. तुझा हुकूम मी मानते, पण बीड नकोय. निघ लवकर. ठीक आहे असं म्हणत विलासिनी निघाली. बाहेर आनंदची गाडी उभी होती. त्यात बसून तिने वेगानं गाडी हमरस्त्याला मार्गाला लावली. हमरस्त्यावर येताच तिने लोणावळ्याकडे टर्न मारला. एवढ्यात आनंद आनंद अशा हाका ऐकू आल्या. हाका ऐकून विलासिनीनं ब्रेक मारला. मागणं एक लुना येत होती. त्यावर एक फाटक्या शरीराचा तरुण बसला होता. लुना गाडीच्या जवळ आणून त्यांनी गाडीत डोकावलं आणि तो चापापला. अरे तुम्ही कोण आणि आनंद कुठं आहे? माझं नाव विलासिनी. तुम्हाला आनंद हवाय का?
तिच्या मधाळ स्वरानं आणि मोहक हास्यानं तो गारच झाला होता. हो म्हणजे ते आपलं ते हे ते. अहो असं काय करताय? काय नाव म्हणालात? मी तुकाराम माने पाडेगावचा. असं होय? तुम्हाला आनंदराव हवेत ना? मग या गाडीत. नाही नको, माझी लुना ठीक आहे की. काय झालं, आनंद पहाटे येणार होता, तो का नाही आला ते बघायला. अहो तेच सांगतेय. तुमची लुना इकडे रस्त्याच्या कडेला लावा आणि या गाडीत. आनंदरावांची तब्येत तुम्हीच बघा म्हणजे झालं. म्हणजे काय झालंय काय त्याला? गाडीतच आहे का तो? आणि तुम्ही, तुमच्याकडे ही गाडी म्हणजे? तुम्ही तर बाई अगदी हेच आहात. अहो पहाटे पहाटे मी आनंदरावांच्याकडे लिफ्ट मागितली. वारज्यापर्यंत आम्ही गेलो आणि काय बाई झालं कुणास ठाऊक, आमच्या घराजवळ चक्करच येऊन पडले. आम्ही त्यांना उचललं, आत नेलं, डॉक्टर बोलावले. त्यांचीच गाडी घेऊन मी निघाले होते. म्हटलं त्यांच्या घरच्यांना किंवा कोणी ओळखीचं भेटलं तर नेता येईल. मग येताय ना गाडीत? हो येतो ना, पण तुम्हाला कधी वारज्यात बघितल्याचं आठवत नाही हो. त्यांनी लुना रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीच्या खिडकीतून डोकावत तुकाराम परत शंकेच्या स्वरात म्हणाला, वारज्यात कुठं राहता तुम्ही? हां मी होय, सांगते की, अहो आत या. लाडीकपणे म्हणत विलासिनी दार उघडायला वाकली आणि तिच्या खांद्यावरचा पदर खाली पडला. साहजिकपणे तुकारामची नजर तिकडे गेली. तो खोळावला, यंत्रवत आत येऊन बसला. त्याची नजर आपल्यावर खिळली आहे हे बघून ती हसली आणि दरवाजा बंद करण्याच्या निमित्तानं तिनं आपलं शरीर तुकारामच्या शरीरावर गच्च दाबलं. तुकारामच्या तोंडून निश्वास बाहेर पडला. क्षणभर गाडीचा दरवाजा बंदच होऊ नये असंही त्याला वाटलं. पण तिच्या त्या स्पर्शानं त्याच्या मनातला संशय, शंका सर्व काही वितळलं. मग आनंदरावांची तब्येत बघायला येत आहे तर? हो जाऊ की जाऊ की. एक जबरदस्त टर्न घेऊन तिने गाडी जंगलात घुसवली. हो हे काय, आपण जातोय कुठे? वारज्याचा शॉर्टकट आहे हा. हां शॉर्टकट? मला कसं नाही माहिती? अहो तुम्हाला माहिती नसलेल्या खूप गोष्टी अजून या जगात आहेत. हां. गाडी गचकन थांबताच तुकारामची नजर वाड्याकडे गेली. तो वाडा बघून कसल्याशा अशुभाच्या जाणीवेनं तो स्तब्ध झाला. चलताय ना आत? अहो हा वाडा कुणाचा? वारज्यात मी कधी? कुणाचं म्हणजे काय? आमचा वाडा आहे. वारजे गाव इथून मैलभर दूर आहे. उतरा. म्हणजे आनंद आत आहे? ईश्य, आत नाही तर काय आम्ही त्यांना बाहेर ठेवणार का काय? काहीतरीच बोलताय आपलं. बोलताना तिने मानेला नाजूक हिसका दिला. तिच्याकडे बघत तुकाराम खाली उतरला. पाऊस थांबला होता, ऊन पडलं होतं. वातावरणात किंचित उबदारपणा आला होता. पावसामुळे रानाचा वास येत होता. हवा हवासा वाटणारा तो वास तुकारामनं 2-3दा दीर्घ श्वास घेऊन आत ओढून घेतला. विलासिनी वाड्याकडे निघाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तुकाराम तिच्या मागून निघाला. वाड्यात आल्यावर त्याला बसायला सांगून ती किचनमध्ये गेली. बाहेर ऊन असूनही वाड्यात दाटलेला कुबट अंधार तुकारामचं मन अस्वस्थ करायला लागला. कोचाच्या मागच्या खिडक्या त्यांनी उघडल्या. हॉल चमकणाऱ्या उन्हानं न्हाऊन निघाला. कोण आहे ते? कोणी खिडक्या उघडल्या? जिन्यावरनं आलेल्या त्या विचित्र आवाजानं तुकाराम दचकला. मी. कळलंय मला ते, आधी खिडक्या बंद कर. तिरसटलेल्या स्वरात विलास म्हणाला. जी पण ते वाड्यात अंधारल्यासारखं वाटतंय हो. शहाणपणाला बोलू नकोस. खिडक्या बंद करा दे. हे ऐकून तुकारामचं डोकं फिरलं. नाही करत जा. त्याच्या आईला मगापासून नोकर असल्यासारखा अंगावर ओरडतोय. आनंदला कळलं ना कानफाटील तुला तो. काय समजला? तुला काय नीट बोलता येत नाही का? तुला गरज असेल तू बंद कर, मी दिवे लावतो. असं म्हणता म्हणता तुकाराम स्विचबोर्डापाशी गेला आणि त्यांनी भरा 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 सगळे दिवे लावून टाकले. विलास जिन्याच्या खालच्या पायरीवर उभा होता. नेमका त्याच्या डोक्यावरचा दिवा लागला. उजेड अंगावर पडताच भयानक चित्कार करत तो वरती धावत गेला आणि ते बघताना तुकाराम हादरला. जवळच पडलेली सुरी त्यांनी उचलली. त्याची फाटकी छाती लोहाराच्या भात्यासारखी वर खाली व्हायला लागली. विलासनं विलासिनीला हाका मारण्याचा सपाटा चालू केला. ती किचनमधनं बाहेर येतात सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. तुकाराम प्लीज दिवे मालव की रे. ती मधाळ स्वरात बोलली. नाही, का म्हणून दिवे घालवायचे? ईश्य, दिवे का घालवतात माहिती नाही? खालचा ओठ दातात धरून ती मादक नजरेनं म्हणाली. ए चांडळणी, तुझ्या नाटकाला बोलणार नाही आता. अगोदर आनंद कुठे दाखव. दाखवते, पण दिवे तर बंद कर. आपण थोडा वेळ जरा मज्जा.
ए मजेची, लय ऐकून घेतला? हातात काय बघितलं का? मुकाट आनंद कुठे ते दाखवते का सारूप वाटात? सुरी नाचवत तुकाराम ओरडला. विलासिनीने क्रुद्ध नजरेनं त्याच्याकडे बघितलं. पाठ फिरवून ती वाड्याच्या दाराजवळ गेली. दार बंद करून आतल्या तिन्ही काड्या तिने भक्कम लावून टाकल्या. मग तुकाराम समोर येऊन हिडीस स्वरानं हसली आणि भयानक स्वरात म्हणाली, मूर्खा, आता तू बाहेर जाऊ शकणार नाहीस. जे आनंदचं झालं तेच तुझं होईल. आता तू इथेच मरणार. किती वेळ असा राहशील रे? इथे वारंवार लाईट जातात. रात्र पडेपर्यंत असा नाचशील, पण रात्री? अरे आत्ता नाही तर नंतर मरशील, पण मरणार हे नक्की. तिचं ते भयानक बोलणं आणि हिडीस चेहरा बघून तुकारामाच्या मनावरचा ताबा सुटला. तिने आपल्याला बरोबर कैचीत पकडलं. आता इथून सुटका नाही हे लक्षात येताच तो खवळला आणि अविचारानं जोरात ओरडत विलासिनीवर तुटून पडला. हाती सापडेल त्या अवयवावर सुरी चालवायला लागला. वरून विलासचं हिंस्त्र स्वरात ओरडणं ऐकू येत होतं. तिकडे लक्ष न देता तो पिसाळल्यासारखा वार करायला लागला. विलासिनी कर्कश आवाजात बोंबलायला लागली, पण काही वेळानं तुकाराम थकला, धापा टाकत बाजूला झाला. त्याच्या हातात सुरी होतीच. डोकं ताळ्यावर आल्यावर त्याने विलासिनीच्या निपचित शरीराकडे बघितलं आणि तो खचून ओरडला. तिच्या शरीरावरच्या जखमांमधनं रक्तच येत नव्हतं. रक्ताऐवजी हिरवट पिवळट रंगाचा बुळबुळीत स्त्राव वाहत असल्याचं दिसत होतं. तुकारामनं हातातल्या सुरीकडे बघितलं तर त्याची सुरीसुद्धा त्याच द्रावानं माखली होती. आता इथून पळायला हवं या विचारानं तो दाराकडे जायला लागला. कडी काढताना मागून विचित्र चित्कार ऐकू आल्यानं त्याने मागे बघितलं तर मागे विलासिनी उभी होती. एक कान तुटलेली, एक डोळा बाहेर लोंबत असलेली, अंगावर ठिकठिकाणी वार झालेली विलासिनी. त्याचे डोळे विस्फारले गेले. दुसऱ्या क्षणी तिने त्याला मिठी मारली, घट्ट, अगदी घट्ट. तो गुदमरायला लागला, सुटायची धडपड करू लागला. इतक्यात लाईट गेले. विलासिनी अधिक जोमानं त्याला मिठीत धरायला लागली. त्या बुळबुळी चिकटसर द्रावाच्या स्पर्शानं तुकाराम शहारला होता. आपल्याला आता होकारी होणार अशी त्याला भावना होऊ लागली. तिच्या मिठीतून सुटका होण्यासाठी तो निकराचा प्रयत्न करायला लागला. तिच्या तावडीतून सुटका करून घेता घेता ती दोघं नेमकी खिडकी समोर आली. विलासिनीच्या जखमांवर सूर्यकिरण पडताच ती विव्हळली आणि झटक्यात तुकारामला ढकलून उन्हापासनं दूर पळाली. तुकारामच्या दुर्दैवानं वाड्याच्या दारापर्यंत उन्हाची तिरी पोचत नव्हती. विलासिनी क्रूर हसत दाराजवळ जाऊन ठाण मांडून बसली. विलास असहाय्यपणे खालचं नाटक बघत होता, पण तो खाली जाऊ शकत नव्हता. आता या ठिकाणून सुटका कशी करून घ्यायची या विचारात तुकाराम होता. सुटकेसाठी काहीही कल्पना सुचत नव्हती. एवढ्यात त्याला ते दिसलं, वाड्याचं मागचं दार. ऊन दारापर्यंत पोहोचत होतं. तुकाराम हलके हलके मागच्या दाराकडे सरकायला लागला. विलास आणि विलासिनीच्या लक्षात यायच्या आत तो दार उघडून सुसाट वेगानं बाहेर आला. बाहेरच्या लख्ख जगात त्यांनी श्वास घेतला. सुटकेचा आनंद अनिवार्य होता. पण बाहेर काटेरी झाडांच्या कुंपणानं तो भाग वेढलेला होता. अहो, गावात राहणाऱ्या माणसाला काटेरी कुंपणाचं काय भय वाटणार? विचार करून त्यांनी जपून एक फांदी हातात धरली आणि हलकेच पाय लांबवर फाकवून तो कुंपणाच्या मध्यावर उतरला. आजूबाजूला काटेरी झाडं पसरली होती. आता परत एकदा हलकेच पाय लांबवला की उतरलोच पलीकडे, असा मनाशी विचार करत त्यांनी फांदी धरली आणि बघता बघता आजूबाजूची झाडं त्याच्या अंगावर धावली. हे काहीतरी विचित्र घडतंय हे लक्षात येऊन त्यांनी मागचा पुढचा विचार न करता एकदम उडी मारली. ती उडी त्या काटेरी झाडांनीच झेलली. सर्वांगात काटे खुपसले गेले. त्याच्या डोळ्यासमोर काही झाडे वळवळत आली आणि त्यांनी त्याला वेढून टाकलं. सहस्त्रावधी विंचवांनी डंख मारावेत अशा वेदना होऊ लागल्या. इतक्यात, सोडा त्याला, तो माझा बळी आहे. तुकारामच्या कानावर सुद्धा तो आदेश पडला.
आश्चर्य म्हणजे तो आवाज ऐकताच अंगातले सर्व काटे उपसून ती झाडं आपोआप बाजूला व्हायला लागली. आभाळ भरून आलं होतं. ऊन गेल्यामुळे आता आपण निश्चित मारणार या कल्पनेनं त्या अवस्थेतही तुकारामची नजर त्या दाराकडे गेली. लाल भडक डोळ्यांनी त्याच्याकडे बघत विलास उभा होता. त्यांनी तुकारामला उठायची खूण केली. तुकारामला उठायचं सुद्धा भान नव्हतं. डोळ्यावर झापड येत होती. त्यांनी किलकिल्या नजरेनं विलासकडे बघितलं. विलासने हात लांबवला आणि त्याचा हात तुकारामच्या जवळ आला. तो 10-12 फूट लांब हात बघत असताना तुकारामच्या छातीत एक तीव्र कळ आली आणि तो कसल्याही जाणीवेच्या पलीकडे गेला. ते बघताच निराश मनानं विलास वाड्यात गेलेला बघताच ती काटेरी झाडं पुन्हा वळवळायला लागली. त्यांनी तुकारामाच्या कलेवराला घेरलं आणि काटे घुसवून गच्च आवळलं. नंतर काही वेळानं ती झाडं परत आपापल्या जागी जाऊन शांतपणे डोलत उभी राहिली. जेवण पचवायला शतपावली करावी तशी त्यांची हालचाल होत होती. काय झालं, तुकाराम कुठे आहे? विलासिनीनं विलास निराशपणे आत येताना बघताच विचारलं. मूर्ख आहेस तू, फालतू माणूस आणलास, बाहेर मेला तो. माझा आदेश पोचण्यापूर्वी तो काट्यात उतरला होता. माझ्या हस्तकांनी घेरून मारलं त्याला. आता मला माझी शक्ती कशी मिळणार? मी परत जाऊ? तू आणि अशा अवस्थेत त्याने किती विद्रूप करून ठेवलाय तुला. माझ्याजवळ जर सगळी शक्ती असती तर मी तुला पूर्ववत केलं असतं, पण सध्या ते शक्य नाही. आता चिश्ती येईपर्यंत थांबायला हवं. तोपर्यंत माझ्या मागे कोण लागला याचा मी शोध घेणार आहे. माझ्या काही हस्तकांना घेऊन मी बाहेर जातोय. तू माझ्या शरीराची राखण कर. तो खिडकीजवळ आला. बाहेर झाडावर एक कबूतर बसलं होतं. त्यांनी त्याच्याकडे बघितलं. क्षणार्धात ते कबूतर निष्प्राण होऊन खाली कोसळलं. थोड्याच वेळात ते पंख फडफडवत उठलं तेव्हा विलासचं शरीर कोसळत होतं. कोसळणारं शरीर विलासिनीनं सावरलं. परकाया प्रवेशाचा तो अद्भुत नमुना बघत तिने खिडक्या लावायला सुरुवात केली. त्याच्या सूक्ष्म शरीराला उजेडाची बाधा होत नव्हती, पण त्याचबरोबर तो कोणाचा नाश करण्यासाठी त्याची शक्ती वापरू शकत नव्हता. त्या कबुतरापाठोपाठ एक हलकीशी वावटळ सुद्धा जायला लागली. लोणावळा भागातच त्या कबुतराला भटकताना एकाएकी धोक्याची जाणीव झाली. त्या जाणीवेचा माग काढत ते जायला लागलं. भांगरवाड्यातल्या वैद्यांच्या बंगल्याच्या गच्चीत ते कबूतर उतरलं. पाठीमागून येणाऱ्या वावटळीला त्यांनी इशारा दिला. ती वावटळ गच्चीतनं हलकेच खाली उतरली. काही वेळ ते कबूतर तसंच बसून राहिलं. मग अचानक ताठ झालं आणि एक गिरकी घेऊन भन्नाट वेगानं वारजेच्या दिशेला उडायला लागलं. खिडकीच्या तावदानावर कबुतरानं चोच आपटताच विलासिनीचं लक्ष गेलं. धावत जाऊन तिने खिडकी उघडली. कबुतराचा देह कोसळून पडला आणि विलासचा देह उठून उभा राहिला. विलासचा घाबरलेला चेहरा बघून तिने विचारलं, काय झालं? लागला का शोध? कोण तुझ्या जीवावर उठलंय? का काही समजलंच नाही? सापडला. माझा विनाश होणार काय? तो पूर्वीचाच रामानंद परत आलाय. म्हणजे काय? मला पूर्वी भैरवानं जागवलं होतं तेव्हा हाच रामानंद तडमडला होता. तोच भैरव आत्ताचा महम्मद चिश्ती. त्यांनी मला परत नव्या रूपात जागवल्यावर तो पूर्वीच्या जन्मातला रामानंद आता स्वरूपानंद बनून आलाय. अंधाराच्या बादशाह, तुझा कधीही विनाश होणार नाही. एका सामान्य माणसाला तू का घाबरतोयस? तो स्वरूपानंद जरी इथे आला तरी मी आणि तुझे सगळे हस्तक त्याचा समाचार घ्यायला सिद्ध आहोत. तू चिंता करू नकोस. माझ्याकडे पूर्वीच्या सगळ्या शक्ती नाही आहेत ना. त्याच्याकडे तरी कशावरनं असतील? तू सर्वशक्तिमान आहेस. त्या फालतू माणसाला ना आपण बळीच देऊ. त्याचं रक्त तुझ्या मूळ शरीराला देऊ. तू त्याला मारशील. तिचं बोलणं ऐकून तो हसला. त्याला मी निश्चितपणे मारणार, पण चिश्ती इथे यायला हवा होता. मी त्याला तसा हुकूम करतो. असं म्हणून विलास डोळे बंद करून बसला. काही वेळानं त्याने डोळे उघडले. भेटला का चिश्ती?
भेटला. तो मूर्ख ग्वाल्हेरला गेलाय. मी त्याला लगेच येण्याचा हुकूम दिलाय, तरी उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत तो इथे येऊन पोहोचेल. तोपर्यंत या स्वरूपानंदाला थोपवून धरायला हवं. एवढं एक संकट टळलं की मग येत्या काही दिवसात मी सगळ्या शक्ती मिळवीन. पण तुझ्याबरोबरचे तुझे हस्तक कुठे आहेत? गेले ते. गेले. त्या स्वरूपानंदाला घाबरवायला मी त्यांना पाठवलं होतं, पण त्यांनी थोड्याच वेळात त्यांचा नाश केला. पण आता मात्र मी त्याला सोडणार नाही. माझ्या प्रदेशात किंवा वाड्यात जर तो आला तर तो मरेल. मी गेल्या वेळचा बदला घेईन. अंधाराच्या बादशाह विजय असो. तू अविनाशी आहेस, अमर आहेस, शत्रूचा नायनाट करणार आहेस. आम्ही सगळे हस्तक तुझ्याबरोबर आहोत. तुझ्या मदतीनं आपण हे मोठं संकट टाळू. पण खरंच हे संकट टळणार आहे?